रामकृष्ण हरी. मी जो उपाय करते तो तुम्हाला सांगते. आता तिसरा शनिवारी तर आपल्याला काय करायचं आहे, करघोडा आणायचा. काळा करघोडा मिळतो ना, आपण भाऊबीजेला वापरतो तो काळा करघोडा आणायचा आणि त्याला 21 लवंगांची फुलवाली लवंग असावी, 21 लवंगांची माळ तयार करायची घरूनच. आणि शनिवारी घरामध्ये जेंट्सला, मुलाला म्हणा किंवा मिस्टरांना म्हणा सांगून, भावाला म्हणा त्यांना सांगून शनी महाराजांच्या पायाशी संध्याकाळी ती माळ व्हायला सांगायची. आणि एवढंच म्हणायचं, घरामध्ये सुख शांतता समृद्धी नांदू दे, एवढंच म्हणायचं. त्यासाठी साडेसाती आहे म्हणून करायचं नाही, घरातल्या सर्व लोकांसाठी करायचं. आणि शनी महाराजांच्या डोळ्याकडे नाही बघायचं, कारण त्यांची वक्रदृष्टी असते. फक्त पायाकडेच बघून नमस्कार करायचा कधी. मी का सांगते, कारण शनी महाराज हा एकमेव देव असा आहे, तो कर्माचं फळ देणार आहे. तर लोक म्हणतात आम्हाला साडेसाती लागली, का लागली, तर काहीतरी आपलं कुठेतरी कर्म चुकलं असेल, म्हणून त्याचं फळ तो देत राहतो. म्हणून मी हमेशा सांगते, कर्मकांड चांगलं करा, नामस्मरण करा. तर हा उपाय तुम्ही करून बघा, उपायच म्हणता येईल. तर तुम्ही 11 शनिवार करा, तुम्हाला चांगलं वाटलं तर. अजून चांगलं व्हायचं असेल तर 21 शनिवार करा. श्रावणपासून सुरुवात करा, करून बघा, सुंदर रिझल्ट मिळतो. कारण मी स्वतः करते, माझ्या मुलांनाही सांगते तुम्हीही करा, तुम्हीही माझी लेकरं आहेत, मला तुमची काळजी आहे. करा आणि आनंदाने जीवन जगा. रामकृष्ण हरी.